करता डेअरीच्या बाबा आले होते. बाबा प्रत्येक संस्थेने जात होते. तो ग्राहक भंडार असो, मंडळ असो, बँक असो आणि दूध डेअरी असो. तर पहा, त्या दिवशी बाबा 12च्या ट्रेननी बाबा रामटेकला आले. 2 वाजता ती ट्रेन आली. त्याच्यानंतर मी रामटेकला होतो. रामटेकवरून एक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, माझे मार्गदर्शक सन्माननीय सोनकर साहेब होते आणि ते बाबाचे खूप प्रिय होते. जिथे कुठे जायचं असेल बाबाला, त्यावेळेस बाबा त्यांना घेऊन अवश्य जात होते. बाबा एकटे जात नव्हते आणि तेही आपल्या स्वतःच्या खर्चाने. बाबा कोणालाही 5 पैसे मागत नव्हते. एखादा दौरा असला तर दौऱ्यामध्ये एखाद्या सेवकाला म्हणत होते, ज्यांनी दौरा घेतला असेल त्याला असं म्हणत होते का मला काही पाहिजे, पण बाबांनी नाही म्हणत. बाबांनी निष्काम सेवा केली आणि निष्काम सेवा केली म्हणून आज परमेश्वर आपल्या निवासस्थानी वास करत आहे. तर त्या गेटवर भेट झाल्यानंतर बाबाशी नमस्कार घेतला मी. घेतल्यानंतर बाबांनी म्हटलं, तुम्ही कसे का आले? तर बाबांना म्हटलं मी, बाबा मी रामटेकला आलो होतो, काही काम असतो. ठीक आहे म्हणे. तर मी बाबांना म्हटलं, बाबा चला चाय घेऊ. पण बाबांनी नाही म्हटलं. बाबांनी नाही म्हणे, मी चाय वगैरे घेत नाही म्हणे, तुम्ही जा म्हणे नागपूरला. ज्यावेळेस बाबा रोडवर आले, रोडवर आल्यानंतर त्यावेळेस रामटेकवरून स्टेशनवरून रामटेकला यायसाठी टांगा असायच्या. पण बाबा टांगा न करता बाबा त्या स्टेशनवरून त्या सोनदूर साहेबाबरोबर बाबा पायदळ रामटेकमध्ये ST बस स्टँडवर निघाले. तर अशी सेवा बाबांनी केली. पण आज आपण का करून राहिलो? आज आपण मनमानी करून आपण कार्य करून राहिलो. पण बाबांच्या शब्दाच्या किंवा बाबांच्या केलेल्या कार्याचा आपण विचार करून राहिलो नाही. जर बाबा जर स्वार्थी राहिले असते, आज बाबांच्या नावाने कितीतरी बंगले राहिले असते, काही प्लॉट राहिले असते, काही मोठे मोठे हॉल राहिले असते. पण बाबांनी तसं केलं नाही. बाबांनी आपल्यावर विश्वास टाकला. माझा सेवक, जर बाबाला वाटलं असतं तर बाबांनी स्वतःच्या कुटुंबाला ते नाव दिलं असतं, स्वतःच्या मुलाला दिलं असतं. आजचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा त्यांना आवर्जून मला सांगायचं आहे की आपल्या इथं 3-4 कार्यक्रम आपल्या इथं ठरले होतात. एक चौथीचा, दुसरा होतो 15 लोकांचा आणि दुसरा होतो 26 जानेवारीचा आणि चौथा होतो 3 एप्रिलचा. त्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते आणि त्या ठिकाणी थोडं त्या गर्दीच्या फायदा घेऊन आपले दागिने, आपले पैसे उडवण्याच्या बेतात असतात. त्याकरता मंडळाने आता 26 जानेवारीला जो कार्यक्रम झाला, त्यांनी छोटे छोटे बॅनर लावले होते. 1.5x2चे चोरचे सावधान आहे, त्या चोरचे सावधान, जेणेकरून त्या चोराला वाटेल नाही बा हे सतर्क झालंय, ते कधी आपल्यामध्ये आपल्या घडीमध्ये येऊ शकत नाही. असं मंडळांनी करायला पाहिजे. कारण आज ते करता आहे
मी या मागच्या वेळेस कोषाध्यक्ष होतो 90 पासून 98 पर्यंत आणि 13 पासून तर 18 पर्यंत मी कोषाध्यक्ष होतो. पण त्या